नमस्कार, मी तुषार सर तुमचं नवीन शॉर्टमध्ये स्वागत करत आहे. यामध्ये आपण स्कॉलरशिप 2024च्या मॅथ्सचे प्रश्नांचे सोल्युशन बघणार आहोत. तर यामध्ये बघा, आपल्याला एक स्क्वेअर दिसत आहे. या स्क्वेअरमध्ये तुम्हाला स्क्वेअरची साईड ही 18 सेंटीमीटर दिलेली आहे. एक्स आणि वाय हे मिड पॉईंट्स आहेत. तर तुम्हाला शेडेड पोर्शन जो आहे याचा एरिया काढायचा आहे. तर लक्ष द्या, शेडेड पोर्शनचा एरिया काढण्यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा मिड पॉईंटवरून आपण जर दोन ट्रायंगल काढत असेल जर ठीक आहे, तर ते 1 + 2 या दोन्ही ट्रायंगलचा एरिया हा हाफ होऊन जाईल. हा काय होऊन जाईल? एरियाच्या हाफ होऊन जाईल. म्हणजे 1 + 2 मिळून काय होऊन जाईल? हाफ होऊन जाईल. म्हणजे 18चा स्क्वेअर हा त्याचा पूर्ण एरिया असेल. 18चा स्क्वेअर असतो 324. म्हणजे 1 + 2 डायग्रामचा एरिया किती होऊन जाईल? याचा हाफ म्हणजे 162. ओके. म्हणजे उर्वरित पूर्ण शेडेड पोर्शनचा एरिया किती असेल? हाफ. म्हणजे हा पण उर्वरित जो शेडेड पोर्शन आहे त्याचा पण एरिया काय होऊन जाईल? हाफ होऊन जाईल. म्हणजे शेडेड पोर्शनचा पण एरिया किती होऊन जाईल? 162. या दोन्ही ट्रायंगलचा एरिया हा हाफ होतो मिड पॉईंटवरून आपण ओढल्यामुळे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपल्याला दिसत आहे 16xy 4y² + 16x². तर याला आता तुम्ही या गोष्टींना बघितल्याबरोबर एक गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे की सिक्वेन्स काही पण असो, हा a + bचा होल स्क्वेअर आहे. ठीक आहे. हा a + bचा काय आहे? होल स्क्वेअर आहे. म्हणजे मी याला असं लिहू शकतो का? a + bचा होल स्क्वेअर अपॉनमध्ये हा बघा, हा a² - b². मल्टिप्लायला डिवाइडला आपण मल्टिप्लाय करू म्हणजे हा काय होऊन जाईल आपल्या? 4x - 2y a - b. कसा बघा? 4 कशाचा स्क्वेअर आहे? 2चा. आणि 16 कशाचा आहे? 4चा. म्हणजे आपण याला a - bचा होल स्क्वेअर लिहू शकतो. अपॉनमध्ये हा a + bचा a + b होऊन जाईल इज इक्वल टू a + bचा होल स्क्वेअर म्हणजे a + b मल्टिप्लाइड बाय a + b अपॉनमध्ये a² - b² a + b मल्टिप्लाइड बाय a - b मल्टिप्लाइड बाय a - b अपॉनमध्ये a + b. ओके. आता a - b ला a - b कट झाला. a + b a + b a + b a + b इज इक्वल टू आन्सर किती आला याचा? 1 आलेला आहे. हे आकड्यांना भिवून आकडे जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे असेल तर आयडेंटिटीवरून सोडवा, कारण की आकडे हे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेले असतात.